आज मम्मीने आम्हाला धोंडे जेवणासाठी घरी बोलवलं होतं. आता अधिक महिना चालू आहे त्याच्यामुळेच मम्मीने बोलवलं होतं. मग मी, अनामिका, साहिल आणि मिस्टर आम्ही असे चौघंजण आलो होतो. तर बघू शकता इथं मी छान अशी तयारी वगैरे झाली होती आणि मिस्टर पण आणि मम्मीने छान असं आमचं औक्षण वगैरे करून स्वागत केलं. त्याच्यानंतर अनामिका आणि साहिल यांचं पण मम्मीने छान असं औक्षण करून स्वागत केलं. आणि इथं बघा सख्खीचं काय चाललंय, ती बोलते हे काय चाललंय, ते तिला काही कळत नव्हतं. आणि ती खूप खुश होती कारण तिचे पप्पा खूप दिवसानंतर तिला भेटायला पण आले होते आणि धोंडे जेवणासाठी. तर छान असं आमची छान अशी एंट्री वगैरे झाली. आणि इथं बघू शकता सोन्याने इतकी छान रांगोळी काढली होती, मस्त. तो रांगोळी तर खरंच खूप छान काढतो. आणि इथं छान असं त्याने छान असं डेकोरेशन वगैरे करून घेतलेलं, छान असं डेकोरेशन वगैरे झालं होतं. त्याच्यानंतर मस्त मी आणि वैभव मिस्टर आम्ही बसलो होतो पाटावरती. मम्मी छान असं औक्षण वगैरे करून घेतलं, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. तिने माझ्यासाठी छान जोड्या वगैरे पण केल्या होत्या. अधिक महिन्यामध्ये आई मुलीसाठी करते वगैरे, बदलायचे असतात असंच, म्हणून मी बदलल्या पण आहेत. आणि त्या कसे जोडवे आणले ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहेत, फोटो मी शेअर केले पुढे, तर बघू शकता. आणि तर नंतर भावाने मिस्टरांना पण ओळून वगैरे घेतलं आणि त्यांच्यासाठी कपडे वगैरे आणलेले ते सर्व देऊन घेतलं. त्याच्यानंतर वेळ आली अनामिकाची. नंतर अनामिका आणि साहिल ते पण बसले आणि भावानी पण त्याला ओवळ वगैरे घेतलं आणि मम्मीने पण छान त्या दोघांचं औक्षण वगैरे करून घेतलं. तर त्यांना पण आणलेले जे काही कपडे वगैरे होते ते असं दिलं. आणि अनामिकाला पण जोडवी केली मम्मीने. तर तुम्ही बघू शकता इथं मम्मी सर्व ते ह्यांना देत आहे. आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि चौघंजण असं एकत्र, कारण की हा अधिक महिना 3 वर्षातून एकदाच येतो. लास्ट इयरच्या 3 वर्षापूर्वी साहिल काय आला नव्हता, त्याला काही टाईम नाही भेटला. त्याच्यानंतर भाच्यांचं पण असं पाय वगैरे धुवून त्यांची पण ओवाळून वगैरे त्यांचं पण असं मान सन्मान करतात, असं काही आता म्हणजे ट्रेंड चालू आहे. तर त्याच्यासाठी तिथं मग सोन्याने म्हटलं हे तिघांचं पण करून घेतो, कारण की माही दोघी भाचे आहेत आणि आता किट्टूचं नाही केलं तर त्याला पण वाईट वाटेल. त्याच्यामुळे म्हटलं चला तिघांचं पण करून घ्यायचं, इथं काम चालू आहे. इथं पहिल्यांदा माहीला वगैरे करून घेतलं, माहीचे पाय वगैरे धुवून घेतले भावाने आणि सोन्याने. आणि त्याच्यानंतर मग तिचं पण छान असं औक्षण वगैरे करून घेतलं. नंतर किट्टूचं पण औक्षण वगैरे करून घेतलं. आणि छान मम्मीने पुरणपोळीचा असं स्वयंपाक वगैरे केला होता छान, म्हणजे आणि धोंडे पण केले होते. तर ते मस्त छान आम्ही चौघांनी असं एकत्र आज खूप छान लंच वगैरे करून घेतलं आणि छान वाटलं. तर इथे बघा सोनू सगळ्यांना काय माहिती हसायला खूप येत होतं, काय माहिती मामा असं काय ओळते वगैरे म्हणून. आणि मस्त छान असं आमचा धोंडे जेवणाचा कार्यक्रम छान असा पार पडला. तर बघा मम्मीने एवढं सारं जेवण वगैरे बनवलं होतं. आज आई तर सगळं जेवण बनवणार होतं आणि मम्मीच्या हातची पुरणपोळी तर वा काही विचारूच नका. तर इथं सगळे मी तुमच्यासाठी फोटो वगैरे शेअर केलेले आहेत. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्ट राहा. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.